हॅलो, हाय सगळ्यांना, सगळ्या युट्यूब फॅमिलीच्या जेवढ्या ताई आहे तेवढ्या सगळ्यांना. आज काय रेसिपी आपली ती याच्यामध्ये तुम्हाला मी जवळून कॅमेरा घेऊन दाखवते. याच्यात मेथीचे दाणे आणि बटाटा उकडत टाकलेला आहे. आणि हे ना इथं खाली माझे कांदे शिजत आहे बघा गॅसवरती. आणि हा लसूण आहे, हा आपण दळायला घेणार आहे. आणि हा टोमॅटो आहे, हा पण आपल्याला दळून घ्यायचा आहे. आणि ही जी कोथिंबीर काढलेली मी, ही पण आपल्याला मिक्सरमध्ये दळायला घ्यायची आहे. आणि आजची अशी मिक्स भाजी आपण काय करणार आहे, मेथी दाणा स्पेशल बटाटा अशी भाजी आपल्याला बनवायची आहे आज. तर ही भाजी आहे ना, तुम्हाला आवडते की नाही आवडते माहीत नाही, पण थंडी पडलेली आहे. मी तुम्हाला बोलली होती की आमच्याकडं आठवड्यातून 2 ते 3 वेळेस ही भाजी होते. मी आता मागची एक रेसिपी तुम्हाला दाखवली होती, आपण बीटमध्ये वगैरे अशी भाजी बनवलेली होती. त्याच्यानंतर गाजरामध्ये पण केलेली आहे एकदा, अशी प्लेन सिंपल भाजी आपण रश्श्याची बनवलेली आहे. आता याच्यामध्ये ना मी नंतर थोडा पास्ता मसाला पण टाकणार आहे. भाजीची टेस्ट खूप कडू नको लागायला आपल्याला. आजच्या मेथी दाण्यांमधलं पाणी पण मी काढून पण नाही घेतलेलं, डायरेक्ट सगळं असं मिक्स करून दाण्यांचं पाणी वगैरे सगळं टाकून अशी भाजी बनवायची आपल्याला. तर तुम्हाला आहे ना, हे जे कांदे ना आज मी असे गॅसवर भाजले मस्त. थंडी ना खूप पडलेली बाहेर, असं थंडीचं आहे ना मस्त काहीतरी खावं असं वाटतंय. म्हणून आहे ना आता असे मस्त कांदे वगैरे असे गॅसवर भाजून असे साईडला छोटे छोटे कांदे असे मस्त साईडला वगैरे लावून दिलेले होते. 3, 3, 6 आणि 1, 7 असे मस्त छोटे छोटे कांदे. हे कांदे तुम्ही बघू शकता. आता हे कांदे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि मिक्सर लावून हे सगळं दळून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपला बटाटा शिजला की नाही माहीत नाही. बटाटा पण शिजलेला आहे, आपल्याला हे उतरून घ्यावं लागेल. आता कढई ठेवून मस्त भाजीला आपण फोडणी देणार आहे. तुम्ही बघू शकता कांदा असा मस्त झालेला आहे आपला, गरम आहे कांदा. हे बघा तुम्ही कांदा बघू शकता, तुम्हाला कांदे दाखवते मी जवळून. तोपर्यंत मी थोडंसं जे पुढचं आहे ना ते आपण थोडंसं काढून घेऊ त्याचं, कारण ते भाजीत नाही जाऊन द्यायचे मला. हे बघा हे पुढचं जे आहे ना ते थोडंसं काढून घेणार आहे मी. कांदा खूप सुंदर भाजला गेलेला आहे, गरम गरम कांदा. असं भाजी ते ना छान चवदार लागणार आहे. आज आहे शनिवार, आज आहे सुट्टी. आता वाजले 11:30. आज भाजीला उशिरा सुरुवात केलेली मी, लेट झालंय मला. कपडे वगैरे आज सुट्टीचा दिवस आहे, खूप कपडे असतात धुवायला वगैरे असे. सुट्टीचा दिवस म्हटला की जरा थोडं निवांत चालतं काम, त्याच्यामुळे मग अरे बापरे गरम आहे कांदे. जेवण आज उशिराच होणार आहे आमचे, 12, 12:30 तर होणारच आहे. आता याच्यासोबत आहे ना मी परत भाकरीच बनवणार आहे. आणि संध्याकाळचा आयटम हा थोडासा वेगळा असणार आहे, तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे संध्याकाळची रेसिपी. आणि ही आताची सकाळची शनिवारची अगदी ताज्या मी व्हिडिओ बनवून पण असे ठेवलेले नाही अगोदर. मला सगळे फ्रेश व्हिडिओ येत आहे माझे अगदी, जर तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये हा कांदा असा माझा छान भाजलेला आहे. माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीच्या ताई म्हणत असतात कधी कधी की ताई थोडंसं जवळून व्हिडिओ घेत चला, कॅमेरा जरा जवळ धरला तर बरं होईल. तर हा असा आपला कांदा आहे, असा मी भाजलेला आहे. तुम्ही बघू शकता, म्हणजे अगदी चुलीवरती वगैरे असं जसं आपण गावाला भाजतो ना तशा त्या पद्धतीने हा कांदा भाजला गेलेला आहे माझ्याकडनं. हे बघा तुम्ही बघू शकता, असे कांदे वगैरे अशी छान मी भाजून घेतलेले आहे. असे हे कांदे टाकून आपण आता मस्त मिक्सरमध्ये सगळं दळून घेणार आहे. हे बघा हे तुम्हाला मिक्सरमध्ये सगळं दिसतंय, कोथिंबीर वगैरे टाकलेली मी. आणि त्याच्यानंतर ना आपल्या ह्या पातेल्यामध्ये वगैरे ना तुम्ही बघू शकता मी आज काय केलेलं आहे, मस्त बटाटा मेथीचा दाणा असा छान उकडत ठेवलेला आहे. आता याला उकळी आलेली आहे, हे उकडून पण गेलेलं आहे. आता आपल्याला जायचं पुढच्या रेसिपीकडे, तोपर्यंत आपण हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर ते ही भाजी अशी बनवू शकतात. टोमॅटो कोथिंबीर लसूणची पेस्ट आपण आता कढईमध्ये टाकून छान अशी मस्त, कांदा असा छान ब्लॅक दिसते बघा. कांद्याचा मसाल्याचा रंग वगैरे तुम्हाला कसा दिसतो तुम्ही मला सांगू शकता ताई, भाजी कशी आहे आजची. आता ती ना तुम्ही बनवली तर तुम्हाला याची चव कळणार आहे, नंतर मग ना मी याला वापरते हा मीठ मसाला मी टाकणार आहे. आणि याची भाजी आणलं तरी पण ते असं मन भरत नाही,
पण मग असंच मसाला वगैरे टाकून त्याची टेस्ट चेंज जर केली तर घरच्या भाज्या पण आपल्याला बाहेरच्या भाजीसारख्या छान लागतात. त्याच्यामुळे ना आपण असं थोडासा मसाला चेंज केलेला आणि तुम्हाला माहिती मी ही भाजी बनवली की माझ्या या भाजीला मसाला मी थोडासा वेगळाच वापरते, कारण याची चव आहे ना आपल्याला चेंज करायची असते. तर आजच्या भाजीमध्ये ना मी मीठ आहे ना टाकलेलंच नाही बरं का, फक्त उकडायला टाकलेले. तर आता आहे ना मी थोडंसं मीठ टाकून देते, म्हणजे आपला मसाला आहे ना छान परतवला जाईल. मिठामुळे ना बऱ्यापैकी फरक पडतो. याच्यामध्ये काय टाकायचं तुम्हाला माहिती आहे. संध्याकाळच्या पण भाजीला थोडीशी यूज करणार आहे, म्हणजे संध्याकाळी भाजी बनवते की काय बनवते मी आता सांगणार नाही, पण मला आहे संध्याकाळी ते भिजलेले जे मेथीचे दाणे ना हे संध्याकाळी मला परत पुन्हा त्याच्यात टाकायचे आहे. आपण जे मी बनवणार आहे त्याच्यामध्ये मी थोडेसे काढून ठेवलेले आहे. तर तुम्ही ना आपली भाजी अशी बघू शकता. आता मी नाही याच्यात काय टाकते तुम्हाला माहिती आहे. माझा नेहमीचा ठरलेला जो मसाला आहे तो मी टाकते याच्यात. पास्ता मसाला आपण मॅगीत वगैरे पास्त्यामध्ये वापरतो, त्याच्यापेक्षा भाजीत वापरा. भाजी खात चला म्हणजे तुम्हाला चव कळेल. आमची 3 जणांची भाजी आहे, पण भाजी थोडी एक्स्ट्राच असते माझी. भाकरीबरोबर मला थोडीफार उरली तरी आपण त्याचं संध्याकाळी वगैरे खाऊ शकणार आहे, किंवा त्याचं काहीतरी बनवून करणार आहे थालीपीठ सारखं वगैरे, असं काहीतरी आयटम बनवून आपण ती पोटात जाणार आहे ती भाजी. हा तुम्ही आजचा आपला बघू शकता पास्ता मसाला मी याच्यात टाकलेला आहे. पास्ता मसाल्यामुळे ना भाजीला खूप सुंदर टेस्ट येणार आहे. तुम्ही आजची ही भाजी ना अवश्य बनवून बघा आणि ना फोडणी देताना छान द्या, चमचमीत द्या. आपल्या मेथीच्या भाजीला, मेथी दाण्याच्या भाजीला असं रसरशीत बनवा आणि मग भाजी खाऊन बघा. आजचा हा भाजीचा रंग वगैरे तुम्ही मला सांगणार आहे कसा आला कसा नाही मला. तर चला मी आता पुढच्या रेसिपीमध्ये तुमच्यासोबत परत भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय.